तर महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आपण साजरं करत असताना या संबंध वर्षामध्ये अनेक कार्यक्रम अनेक राज्य आयोजित करतील। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिन असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक कार्यक्रम होतील। पण मी आपल्या राज्याचा अभिमानाने उल्लेख करते की या संबंध वर्षामध्ये सर्वात उल्लेखनीय खऱ्या अर्थानं धोरण जर कुठलं राज्य आणत असेल, कुठली भूमी या ठिकाणी पुढे असेल तर ती आपली महाराष्ट्राची आहे। याचा अभिमान मी या निमित्ताने सुरुवातीला व्यक्त करते। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी ज्यांनी या धोरणाच्या या विधेयकाच्या संदर्भामध्ये मत आपलं व्यक्त केलं आणि आदरणीय खात्याचे मंत्री आदरणीय दत्ता मामा यांचे विशेष अभिनंदन करीन। आणि त्याचबरोबर सर्व सदस्य जे आज या विधेयकाच्या मध्ये याला पाठबळ देण्यासाठी याला पाठिंबा देण्यासाठी आहेत, आपल्या सर्वांसाठी सुद्धा हा निश्चितच एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असेल। ज्या वेळेला जेव्हा केव्हा आपल्या संबंध राजकीय वाटचालीचा आपण मागोवा घेऊ त्यावेळेला आपण धोरणात्मक काय काय केलं या संदर्भामध्ये ज्या वेळेला आपल्या कार्यकाळाचा मागोवा घेतला जाईल त्यावेळेला आपण हे धोरण हे विधेयक आणत असताना या सभागृहाचे सदस्य होतो। मला वाटतं याचा उल्लेख आवर्जून आपल्या संबंध राजकीय कारकिर्दीमध्ये राहील, कारण आपण आमदार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आपण काम करतो। कोणी काही स्थानिक पातळीवरचे कार्यक्रम असतात ते घेऊन आपण काम करतो, कोणी लोकहिताची कामं घेऊन प्रशासकीय यंत्रणेला सक्षम करण्याचा प्रयत्न करत असतो। पण या सगळ्यामध्ये आपल्या पद्धती मतदारसंघानुसार जरी वेगवेगळ्या असल्या तरीही मूळ एखाद्या विधायक म्हणून किंवा एक आमदार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून काम करत असताना पहिली भूमिका आपली ही असते की आपण चांगली धोरणं आणावी, राज्यामध्ये चांगली विधेयक राबवावी। आणि त्यातलं हे एक अतिशय उत्कृष्ट आज विधेयक या ठिकाणी दत्तमामा आपल्या माध्यमातून मांडण्यात येत आहे, याचा विशेष उल्लेख मी या निमित्ताने नक्कीच करीन। आज हे शेतकरी प्रमाणपत्र फक्त एक सर्टिफिकेट नाही आहे मामा, तर खऱ्या अर्थानं त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासूनचे जे शेती क्षेत्रामधले घेतलेले कष्ट आहेत त्याची एक मान्यता, खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान हा आपण त्या निमित्ताने करत आहोत। आणि म्हणूनच हे येणारं विधेयक हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, अनेक धोरणं ही महाराष्ट्रातून आली। महिला धोरण आणणारं सुद्धा महाराष्ट्र राज्य हे पहिलं आहे। आज 4थं महिला धोरण सुद्धा आपण त्या ठिकाणी आणलं आणि 4 महिला धोरण आणणारं सुद्धा महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे। अनेक मग महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण असो असे विविध निर्णय आपल्या राज्याने घेतले आणि आज शेती संदर्भातलं महिला शेतकऱ्यांसंदर्भातलं धोरण आणणारं सुद्धा आपलं राज्य हे त्या ठिकाणी प्रथम ठरलेलं आहे। याचा अभिमान मला निश्चितपणाने या ठिकाणी आहे।